नमस्कार दोस्तांनो, राधे राधे. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर घेऊन आले आहे की तुळजाभवानीची प्रकट कथा. आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवशी एका देवीची प्रकट गाथा आपण सांगणार आहोत किंवा कथा सांगणार आहोत. तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कुठल्या देवीची कथा ऐकायची आहे. आज मी घेतली आहे तुळजाभवानीची, तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आपण त्याच्यावरतीही म्हणजे कथा घेऊयात. तर मित्रांनो, तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता म्हणून ही तुळजाभवानी ओळखून आहे आपण. आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असेही म्हटलं जातं तुळजाभवानीला. तुळजापूर हे गाव बालघाटच्या एका कड्यावर वसले आहे आणि मंदिराच्या काही भागांची छाटणी हेमाडपंथी आहे असं मानलं जातं. इतिहासामध्ये हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काही लोकांचे मते असेही आहेत की 17व्या किंवा 18व्या शतकातील हे मंदिर असावं. तर स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे आणि ती कशी अवतारली आणि कुणामुळे अवतारली हे आपण थोडक्यात जाणूयात. एक ऋषीमुनी होते कद्रम्य. त्यांची पत्नी अनुभूती ही तपस्या करत होती आणि तपस्या करत असताना कुकर या दैत्याने तिचे तपस्या या पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला होता. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी म्हणजेच अनुभूतीने तिच्या रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला, म्हणजेच तुळजाभवानीचा धावा केला. देवी भगवती साक्षात ते प्रकटली आणि कुकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला होता. साध्वी अनुभूतीच्या विनवणीनुसार म्हणजेच अनुभूती मातेच्या विनवणीनुसार भगवती पर्वतराईत वास्तव्य केले. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता म्हणजेच तुळजाभवानी या नावाने ओळखू लागली. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान्यता पण आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, तर त्रेतायुगात श्रीरामचंद्रांसाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपे ठरलेली ही भवानी भक्ततारिणी वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशातून विविध जाती पंथाचे भाविक येथे येतात. तुळजापूरचा जो दक्षिणेकडील दरवाजा आहे त्या दरवाजास परमार दरवाजा म्हणला जातो. जगदेव परमार या महान देवी भक्ताने त्याने स्वतःचे मस्तक हे 7 वेळा देवीला अर्पण केले होते, अशी श्लोकरचना त्या दरवाजावरती लिहिलेली आहे. सभामंडपात पश्चिम दिशेला देवीचं गर्भगृह आहे आणि तिथे चांदीच्या सिंहासनात पूर्व दिशेला मुख अशी ही श्री तुळजाभवानी देवीची रेखीव प्रसन्न मूर्ती तिथे आहे. मूर्ती ही गंडकीय शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप तिथे आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती मंचकी म्हणजेच पलंगावर विसावते. बघा बरं, तुळजाभवानी ही 3 वेळा पलंगावर विसावते म्हणजेच आराम करते असं आहे तुळजाभवानीचं एक. असे इतरत कोठेही आढळत नाही असंही म्हणलं जातं. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी अक्षरे शिल्पी आहेत आणि सभामंडपात उत्तरेस देवीची शयनगृह असून तिथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रमाणगणातील देवी देवता, मातंगी मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे तिथे प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, हे तुळजाभवानी मातेचं थोडक्यात मी सारांश मध्ये त्यांचं